कमांड किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. त्याचे ॲक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करताना, रूपांतर करताना 4 गट पाडले जातात. सिम्पल इम्पॅरेटिव्ह, ॲडव्हाइस इम्पॅरेटिव्ह, अकर्मक आज्ञार्थी, निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह. तर सिम्पल इम्पॅरेटिव्हचं वाक्य काय येतं? ओपन द डोअर. मग इथं आज्ञा दिलेली सिम्पल वाक्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करणार? सुरुवातीला लेट वापरणार. लेट नंतर ऑब्जेक्ट, लेट द डुअर बी घेणार आणि मेन व्हर्बला ईडी प्रत्यय तिसरं रूप करणार ओपन. लेट द डुअर बी ओपन म्हणजे या वाक्याची सुरुवात, आज्ञार्थी वाक्याची सुरुवातच मेन व्हर्बने होते, नामाने किंवा सर्वनामाने होत नाही. आता ॲडवाइस इम्पॅरेटिव्ह, सल्ला असणारं आज्ञार्थी वाक्य. तर या वाक्यात प्रत्यक्ष कर्मावर कृती करणे शक्य नसते. इथं कसं आपण कर्मावर कृती केली म्हणजे कर्माच्या आधी लेट वापरले, तसं इथं नाही. इथं सुरुवातीला आपण लव द वर्ल्ड, जगावर प्रेम करा, हा एक ॲडवाइस दिलेला आहे, सल्ला आहे. मग सुरुवातीला आपण द वर्ल्ड घेणार, नंतर द वर्ल्ड नंतर शूड बी वापरायचं आहे आणि शेवटी क्रियापदाचं तिसरं रूप, द वर्ल्ड शूड बी लव्ड.